आणि निराश होऊन तो गाव सोडून निघाला. जंगलाच्या वाटेने चालताना मनात एकच प्रश्न घोळत होता, माझ्यात इच्छाशक्ती आहे, मग मी काहीच पूर्ण का करू शकत नाहीये. तेवढ्यात त्याला वाटेत एक संत भेटले. त्याच्या उदास चेहऱ्याकडे पाहून संतांनी विचारले, बाळा, एवढा उदास का आहेस? मुलाने सगळं सांगितलं. त्याने मन मोकळं केलं. आपली कथा त्यांना सांगितली. संत हसले आणि त्यांनी खिशातून 2 बिया काढल्या. एक बी त्यांनी मुलाच्या हातात दिली आणि म्हणाले, ही बी तू जमिनीत पुर. आणि दुसरी त्यांनी तशीच उघड्यावर ठेवली आणि आजूबाजूला खेळणाऱ्या मुलांना ती दाखवली. काही दिवसांनी जमिनीत पेरलेल्या बियातून अंकुर फुटला. छोटंसं रोपही उगवलं. पण उघड्यावर ठेवलेली बी सूर्यप्रकाशात सुकून गेली होती. तेव्हा संत म्हणाले, जे बी तू शांतपणे कोणालाही न सांगता पेरलेस तिला जीवन मिळालं, आणि जी बी सगळ्यांना दाखवलीस ती उगवण्याआधीच सुकून गेली. मुलाच्या डोळ्यात एका प्रकारची चमक आली. त्याला जणू ते सत्य समजलं होतं. संत पुढे म्हणाले, जेव्हा तू आपलं काम आधीच लोकांना सांगतोस तेव्हा त्यांचं कौतुक तुझ्या अहंकाराला आणि मनाला भ्रम देतं. जणू ते काम तू आधीच साध्य केलं आहेस आणि मग प्रत्यक्षात कामासाठी आवश्यक असलेली ऊर्जा, चिकाटी आणि शिस्त कमी पडू लागते. म्हणून लक्षात ठेव, तू काय करणार आहेस हे कोणालाही सांगू नकोस. तू काय केलं आहेस ते लोकांना दिसू दे. स्वप्न शांतपणे मनात जप. कष्ट बोलू दे, परिणाम बोलू दे. तर मंडळी, यातून तुम्हाला काय समजतंय? जेव्हा तुम्ही तुमची स्वप्न सगळ्यांना सांगता तेव्हा ती शब्दांत संपतात, आणि जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा ती कृतीत जन्म घेतात. शांतता म्हणजे कमकुवतपणा नाही, शांतता म्हणजे एकवटलेली शक्ती आहे. तुमचं ध्येय गुपित ठेवा, कारण शांततेत खूप मोठी ताकद आहे. प्रत्येक स्वप्नाला आवाजाची गरज नसते. काही स्वप्न शांततेत मोठी होतात. तर मंडळी, कसा वाटला हा एक छोटासा सकारात्मक विचार? जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जाता जाता माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.